सुमन आपल्या नवऱ्याला म्हणाली की मी आता माघारी कधीच येत नसते. विकास सुमनला म्हणाला की पटकन माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. जेवढे वेळ तू इथे माझ्यासमोर राहशील तोपर्यंत मला श्वास घेणं मुश्किल होणार आहे. सुमन रागात म्हणाली की जेव्हा तुम्हाला खरं कळेल तेव्हा तुम्ही रडत बसाल. मी तशी स्त्री नाही. आता याच्यावर विकास काय बोलेल याचा विचार न करता ती घरातून निघून गेली. सुमनने आणि विकासने 1.5 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलं होतं. पहिल्यांदा दोघांचे पण घरातले त्या लग्नाला विरोध करत होते, परंतु नंतर हळूहळू तयार झाले. लव्ह मॅरेज समाजाच्या नात्याने खूप दिवस टिकत नाही, कारण दोन्ही पण परिवारामध्ये ते किती वाईट आहेत ते सांगण्यात वेळ वाया घालवतात. आणि हेच नेमकं सुमनच्या बाबतीत झालं. विकासच्या घरची तर लग्नाला तयार झाली होती, परंतु त्यांच्या मनात काही ना काही लपून राहिलं होतं. विकासच्या घरच्यांच्या मनात सुमनच्या बाबतीत एक प्रकारचा राग होता की आमच्या भोळ्या भाबड्या मुलाला तिने तिच्या प्रेमाच्या जाळ्यात त्याला फसवलं आहे. त्यामुळे तिला सासरी आदर भेटण्याऐवजी तिला तिरस्कार भेटत होता. सासरची माणसं कधीच सुमनला आपली मानत नव्हती. दरवेळेस तिच्या कामात चुका काढत होते. सुमनने किती पण चांगला प्रयत्न केला तरी सुमनला दरवेळेस त्यांचे बोलणे भेटत होते. त्यामुळे सुमन आता हळूहळू चिडचिडी होऊ लागली. सुमन आता स्वतःची खरी बाजू दाखवण्यासाठी ती तिच्या सासरच्या माणसांसोबत भांडू लागली, परंतु याचा परिणाम खूप वाईट झाला. आता ते सगळे लोक मिळून सुमनच्या बाबतीत खेळ आखू लागले. त्यांचं एकच टार्गेट होतं की कसं पण करून विकासच्या मनातून सुमनला खाली पाडायचं. सुमनने विकासला बनवलेल्या जेवणात विनाकारण घरचे त्यात मीठ तिखट टाकत होते. सुमनने धुतलेल्या कपड्याला विनाकारण कशाचे तरी डाग लावत होते. घरात एखादी वस्तू तुटली तर त्याचा आरोप सुमनवर लावत होते. जेव्हा सुमन 2 महिन्यांची प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या सासूने तिच्या जेवणात काहीतरी मिसळले आणि तिचं बाळ खाली झालं आणि नंतर बाळ खाली होण्यास कारणीभूत सुमनला ठरवले. त्या घरात राहणं सुमनला खूप अवघड जाऊ लागले. सुमन विकासला वेगळं राहण्यास सांगू लागली, पण त्यावेळेस विकास आणि सुमनच्या नात्यात वाईटपणा येऊ लागला. आता सुमन एकटी पडली. एक दिवस तिच्या नणंदने श्वेताने सुमनला एक कानाखाली मारली आणि त्याच्या बदल्यात जेव्हा सुमनने पण तिच्या कानाखाली मारली तर घरात हंगामा झाला. तिने मारल्यावर श्वेता बेशुद्ध पडल्याचं नाटक करू लागली. विकासचं एक कपड्याचे दुकान होतं. त्या दुकानातून त्याला माघारी बोलवण्यात आलं आणि त्याची आई विनाकारण म्हणाली की बाळा, आता मला तुझ्या बायकोपासून वेगळं राहायचं आहे. आता तुझ्या बायकोचा काहीच भरोसा नाही. ती कधी पण आता मला मारून टाकू शकते. विकास घरातल्या भांडणांमुळे खूप त्रासला होता. त्यामुळे तो सुमनच्या पुढे हात जोडून म्हणाला की आता खूप झालं. आता मला सहन होत नाही. तू या घरातून निघून जा. मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. आपला नवरा काय बोलत आहे याच्यावर सुमनला विश्वासच बसत नव्हता. ती फक्त विकासकडेच पाहत बसते. सुमन विकासला म्हणते की तुम्हाला माझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. विकास म्हणतो की तुझ्यावर विश्वास ठेवण्यासारखं तुझ्याकडे आहे तरी काय? मला तुझं तोंड पण पाहायचं नाही. प्लीज मला मोकळं कर. सुमन विकासला म्हणते की तुमच्या घरच्यांनी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, परंतु माझं एकदा ऐकून घ्या. पण विकास म्हणाला की 1.5 वर्षापासून तर मी तुझंच ऐकत आलो आहे, पण आता मी तुझं काही सुद्धा ऐकणार नाही. सुमन आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिला विश्वास बसला की हा आधीचा विकास नाही, हा खूप बदलला आहे. जो विकास माझ्यावर आपला जीव ओवाळून टाकत होता, आज सुमन पूर्ण हरली होती. एक बाई एकटी 100 लोकांचा सामना करू शकते, पूर्ण समाजाचा सामना करू शकते, त्यांचे बोलणे सहन करू शकते, परंतु ती आपल्या नवऱ्यापुढे पूर्णपणे खचून जाते. कसं तरी करून ती आपलं आयुष्य काढत असते. पण जेव्हा एखादी तुटलेली स्त्री असते आणि जेव्हा आपला नवरा आपली साथ देत नाही तेव्हा त्या स्त्रीला खूप वेदना होत असतात. आणि जेव्हा नवरा आपलं काहीच ऐकून घेत नाही तेव्हा तर सगळं संपल्यासारखं वाटतं. त्यामुळे सुमन म्हणते
मी आता चालली आहे. आता मी माघारी कधीच येणार नाही. विकास पण म्हणाला की माझ्या डोळ्यापासून चालती हो. जेवढा वेळ तू माझ्या डोळ्यासमोर राहशील तेवढ्या वेळ मला त्रास होत आहे. तू समोर असल्यावर मी मोकळा श्वास घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला खरं कळेल तेव्हा तुम्ही रडत बसचाल. आपला नवरा या गोष्टीवर काय बोलायच्या आधीच सुमन घरातून निघून जाते. जेव्हा सुमन तिच्या माहेरी जाते तेव्हा तिचा अवतार पाहून तिचे वडील म्हणतात की काय झालं आहे सुमन, तू असा अवतार का केला आहे? बाबा, मी ते घर कायमचं सोडून आले आहे. अगं सुमन, मी तुला पहिल्या वेळेस सांगितलं होतं की तो मुलगा आणि त्याच्या घरचे तुझ्या लायकीचे नाहीत, परंतु त्यावेळेस तू प्रेमात आंधळी झाली होती. आता बस भोगत. सुमन म्हणाली की बाबा, तुमच्या मुलीचं घर तुटलं आणि तुम्ही पण तेच बोलत आहात. बाबा, मी तुम्हाला 2-3 वेळा फोन केला होता की सासरच्या माणसाला जरा समजून सांगा, ते माझ्यासोबत वाईट वागत आहेत, तरी पण तुम्ही आला नाही. त्याच्यामुळेच मी माझ्या पसंतीच्या मुलासोबत लग्न केलं होतं ना, आणि तुम्ही वाट पाहत होता की मी कधी असं रडत तुमच्यापाशी येऊ. त्यामुळे आता तुम्ही मला म्हणत आहात की मी प्रेमात आंधळी झालते. आता तुझी तू भोग. आणि बाबा, जर मी तुमच्या आवडत्या मुलाबरोबर लग्न केलं असतं तर तुम्ही माझं घर तुटलेलं घर वाचवायला पळत आला असता. त्यावेळेस तुम्ही 1000 वेळा आला असता, कारण का तो मुलगा आणि त्याच्या घरातली वाईट निघाले असते तर त्याचा सगळा आळ तुमच्यावर आला असता. त्यामुळे तुम्ही तुमच्यावर काही सुद्धा न येण्यासाठी त्या मुलाच्या आईबापाच्या पायासुद्धा पडला असता. असा वागत आहात बाबा तुम्ही. आणि हेच माझ्या नवऱ्याच्या घरच्यांनी केलं. माझ्याच घरच्यांनी आमचं घर तोडलं. त्यामुळेच दुनियाला हे कळालं आहे की प्रेमविवाह चुकीचा आहे. बाबा, आम्ही प्रेम केलं होतं, परंतु लग्न तर आम्ही सगळ्यांच्या संमतीने केलं आहे ना, तरी पण तुमचे विचार असे कसे आहेत? सुमन अजिबात निराश झाली नाही. तिला माहित होतं जर आता आम्ही काहीतरी ॲक्शन घेतली नाही तर आयुष्यभर मला हे दुःख झेलावे लागेल. त्यामुळे तिने तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करू लागली. जसजसं करून दिवस चालले होते. 2 वर्ष झालं, परंतु विकास तरी पण तिला नेण्यासाठी आला नाही आणि त्याचा साधा मेसेज किंवा फोन सुद्धा आला नाही. परंतु या 2 वर्षात विकासच्या घरात खूप बदल झाला होता. सुमन त्या घरातून निघून गेल्यानंतर 6 महिन्यातच विकासच्या बहिणीचं लग्न झालं. जुनी माणसे म्हणतात की जसं कर्म केलं तसं भोगावे लागते, आणि नेमकं तेच विकासच्या बहिणीसोबत झालं. विकासच्या बहिणीचं श्वेताचं 7व्या महिन्यात मिसकॅरेज झाला आणि त्याचा आळ सासूने तिच्यावर लावला आणि भांडण करून श्वेताला माहेरी पाठवलं. आणि तेव्हा विकासची बहीण श्वेता आणि त्याची आई बाबा यांना अक्कल आली होती. श्वेताला सुमनसोबत तिने केलेल्या कृत्यावर तिला पश्चाताप होऊ लागला. आणि एक दिवस श्वेताने रडत रडत आपल्या भावाला विकासला जे काही झालं ते सगळं सांगितलं. कसं त्यांनी वहिनीच्या बाबतीत खेळ खेळून तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी कसे प्रयत्न केले. तेव्हा विकास त्याच्या आईला म्हणाला की कसली आई आहेस तू? आपल्या मुलाचं सुख बघवलं नाही का? त्याची आई म्हणाली की बाळा, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. तू जाऊन आपल्या सुनेला घेऊन ये. काय माहित देवाच्या मनात असेल की जेव्हा आपली सून या घरात येईल तेव्हा आपल्या श्वेताचं सगळं चांगलं होईल. विकास म्हणाला की मी आता कोणत्या तोंडाने तिच्यापाशी जाऊ. परंतु एके दिवशी विकास हिम्मत करून सुमनच्या घरी गेला. अंगणात सुमन तिच्या भावाच्या लहान मुलाला शिकवत होती. त्या लहान मुलापाशी जाऊन गपचूप विकास तिथं बसला. तेव्हा सुमन पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेली होती. सुमनची नजर त्याच्यावर पडली तर सुमन घाबरली. विकास काही बोलला नाही, पण त्याने आपल्या दोन्ही पण कानाला धरले आणि डोळ्याच्या इशाऱ्याने स्वारी म्हणू लागला. सुमनने त्याला इग्नोर केला आणि ती त्या मुलाला म्हणाली की बाळा, मी तुला आज महत्त्वाचं शिकवत आहे. बाळा, तू आता लहान आहे, त्यामुळे तुला आता शाळेमध्ये पेन्सिलीने लिहायला सांगतात. कारण का जेव्हा तुमच्याकडून चूक होते तेव्हा तुम्ही ती चूक
खोड रबरने खोडून टाकता, पण जेव्हा तुम्ही मोठा होचाल तेव्हा तुम्हाला पेन दिला जातो आणि पेन दिल्यावर आपण चूक करायची नाही, कारण एकदा पेनाने लिहिल्यावर आपण त्याला किती पण मिटवण्याचा प्रयत्न केला तरी ते मिटत नाही. उलट काय होतं, ते पान फाटून जातं. त्यामुळे आतापासूनच स्कूलमध्ये खूप छान अभ्यास करायचा. पण आतू, मी जर ते चुकलेलं पान फाडून टाकलं आणि लपवून ठेवलं तर? परंतु बाळा, तुला ते परत लिहावे लागेल. एक पान जर तू फाडलं तर बाकीचे पानं हळूहळू गळू लागतात. ते सगळे पान कमकुवत होऊ लागतात. मग तो मुलगा म्हणतो की मग तर ते खूपच वाईट झालं. मी पान फाडलेल्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा विकास म्हणाला की मी आता नवीन बुक घेऊन पहिल्यापासून छान लिहायचा प्रयत्न करणार आहे. बाळा, तुझ्या आत्तूला विचार बर, असं केल्यावर चालेल का? तर सुमन म्हणते की हे अजिबात योग्य नाही. काही गृहकार्य वेळेवर करावे लागतात आणि वेळेवर नाही केल्यावर परत किती पण वेळा लिहिले तरी त्याला 0 नंबर दिला जातो. नंतर सुमन आणि तो मुलगा आतमध्ये जायला निघतात. पण विकास आपल्या कानाला धरून खाली बसतो आणि म्हणतो की सुमन, मला माफ कर. हे बघ सुमन, तुझी काही चूक नव्हती. मला श्वेताने सगळं सांगितलं आहे. सुमन म्हणते की मी काय कुठलं खेळणं आहे का? जेव्हा मनात आलं तेव्हा त्याबरोबर खेळलं आणि जेव्हा मनात आलं त्याला सोडून फेकून दिलं. जो नवरा आपल्या बायकोला माझ्या घरातून निघून जा असं म्हणतो तेव्हा त्या स्त्रीच्या मनाला किती वेदना होतात हे तुम्हाला कधीच कळणार नाही. त्यामुळे मी तेव्हापासूनच एकटी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी कुणाचं नसतं. तुम्ही निघून जा माझ्या घरातून, कारण का जेवढा वेळ तुम्ही इथे उभा राहताल तेवढा वेळ मला इथं मोकळा श्वास घेणे अवघड जात आहे. विकास म्हणतो की मी एवढा वाईट आहे का? ठीक आहे, तू जा म्हणत आहे तर जातो. पण स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या मनाला एखादी गोष्ट पटकन लागते. त्यामुळे विकास लगेच बाहेर जातो. पण सुमन एक स्त्री होती. तिचं मन कोमल असतं. विकासला जाताना पाहताना ती स्वतःला सावरू शकली नाही. ती पण त्याच्या पाठीमागे पळत जाऊन तिने विकासला पाठीमागून मिठी मारली. विकासच्या पाठीत एक बुक्की घालताना म्हणाले की तुम्ही कसला नवरा आहात? आपल्या बायकोचे नखरे तुम्हाला उठवायला जमत नाही. विकासच्या डोळ्यातून आधीच पाणी येत होते आणि तो म्हणाला की मला आता काहीच बोलायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझंच खेळणं बनवलं आहे. आईने आई बनून मला तिच्या मुठीत ठेवायचा प्रयत्न केला. बहिणीने सुद्धा तिच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तू पण आता बायको बनून मला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही एवढ्या सगळ्यांच्या बंधनात घसीटलं जातो. आम्ही काय करू? आम्हाला बायको, आई, बहीण सगळेच पाहिजे असतात. तुम्ही सगळे आमचे जिम्मेदारी आहात. तुमच्या बायकांना समजणं म्हणजे आमच्यासाठी खूप अवघड आहे. नंतर विकास काहीतरी बोलायला लागतो, परंतु सुमन त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि सुमन म्हणाली, बाद झालं, तुमचं लेक्चर बंद करा. विकास म्हणाला की पटकन तयार होऊन चल. माझी बहीण आणि आई केव्हापासून तुझी वाट पाहत आहेत. सगळ्या घरात डेकोरेशन केलं आहे. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सुमन म्हणते की मी आता लगेच तयार होऊन येते. आणि मग सुमनचे वडील तिथे येतात आणि ते त्यांच्या बायकोला म्हणतात की सुमनला खूप छान पद्धतीने सजवून पाठव आणि यावेळेस आपण आपल्या लेकीला आशीर्वादाने पाठवू, कारण का गेल्या वेळेस आपण आपल्या मुलीला चांगला आशीर्वाद दिला नव्हता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.